टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर जॉईन करून घ्या। जे पण व्हिडिओ एडिटिंगमध्ये मटेरियल यूज करतो ते सर्व काही इथं टेलिग्रामवरती मी लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जॉईन करून घ्या। जय शिवराय, जय भीम भावनाने बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली विपेक्स व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत आणि स्टार्टिंगला तुम्ही व्हिडिओ बघितला तर व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे। असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमचा तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत आणि जे मी काइनमास्टर यूज करतो, काइनमास्टर तुमच्याकडे नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी पिन केलेलं आहे, जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील, पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राइब करा, कारण की तुम्ही नंतर सबस्क्राइब करायला विसरून जाता। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। ओके, तर गाइज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन करायच्या नंतर इथं तुम्हाला न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन दिसत असेल, या न्यू प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून 9.16चा हा जो रिसिव्ह आहे हा रिसिव्ह तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। तर सिंपली मी हा रिसिव्ह सिलेक्ट करतो आणि इथं तुम्हाला कोपऱ्यामध्ये नेक्स्टचा ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक बॅकग्राऊंड व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला सिंपली ॲड करायचा आणि इथं तुम्हाला कटचा ऑप्शन दिसत असेल, बघू शकतो कोपऱ्यामध्ये, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जेणेकरून हे बॅक येऊन जाईल। ठीक आहे, असं झाल्याच्या नंतर आता एक तुम्हाला करायचं काय, एक तुमचा व्हिडिओ शूट करायचा आहे आणि तो व्हिडिओ तुम्हाला एकदम ग्राउंडमध्ये शूट करायचा आहे जेणेकरून मागे स्काय येईल। ठीक आहे, मागे ढग येईल असं तुम्हाला व्हिडिओ शूट करायचा आहे। तर मी तुम्हाला सिंपली तो व्हिडिओ दाखवतो की कशा प्रकारे तुम्हाला शूट करायचं आहे। एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला फक्त आणि फक्त मागे बॅकग्राऊंड ढग आलं पाहिजे असं शूट करायचं आहे। जिथं कुठं तुम्हाला मोकळी जागा दिसेल तिथं तुम्ही शूट करू शकता आणि तुम्हाला 10 सेकंदापर्यंत व्हिडिओ शूट करायचा आहे। तर मी 4 सेकंदापर्यंतच एक व्हिडिओ मला मिळालेला आहे। तर सिंपली मी हा व्हिडिओ तुम्हाला एकदम परफेक्टपणे ॲड करून दाखवतो आणि अशाच प्रकारे तुम्हाला व्हिडिओ तुमचा शूट करून घ्यायचा। ठीक आहे, त्यानंतर आपण हे बॅकग्राऊंड आता कसं ॲड करायचं ते बघूया। ठीक आहे, तर सिंपली तुम्हाला करायचं काय, बघू शकता इथं हा व्हिडिओ थोडासा ऐकून घेऊया। जिथनं हा म्हणजे बॅक साईड जातोय तिकडं चेहरा करतो, तिथनं आपल्याला कट करायचं। तर आपण थोडंसं ऐकून घेऊया एकदम परफेक्टपणे। यावरती जे सॉन्ग आहे ते ऑफ करून टाकूया आणि आता एकदम परफेक्टपणे ऐकून घेऊया आणि पुढं पुढली प्रोसेस करूया। तर सिंपली इथपर्यंत येते तुम्हाला, जेव्हा तुम्ही चेहरा तुमच्या व्हिडिओमध्ये जिथे तुम्ही चेहरा घुमावशाल, बॅक साईड बघशाल, तर तिथे तुम्हाला कट द्यायचा आहे सिंपली। आणि इथं बघू शकता एक कैचीचा ऑप्शन असेल, या कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला 2 पार्टमध्ये क्लिक करायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर 1 नंबरचा व्हिडिओ दिसत असेल तुम्हाला, यावरती तुम्हाला सिंपली करायचं काय, इथे बघू शकता कैची साईडच्या ऑप्शनवरून तुम्हाला याला फुल स्क्रीन करायचं आहे, जो 1 नंबरचा व्हिडिओ असेल तुमचावाला। ठीक आहे, त्यानंतर आता पुढली प्रोसेस काय आहे, बघू शकता या व्हिडिओवरती क्लिक करायचं 2nd नंबरच्या पार्टवरती आणि हा व्हिडिओ थोडासा कमी आहे। तर ठीक आहे, तुम्हाला करायचं काय, या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि तर बघू शकता तुम्हाला स्पीडचा ऑप्शन दिसत असेल, यावरती आपण क्लिक करूया आणि याचा जो स्पीड आहे थोडासा वाढवून घेऊया, म्हणजे स्लो करूया। ठीक आहे, जेणेकरून आपला व्हिडिओ शेवटपर्यंत एकदम परफेक्टपणे होऊन जाईल। ठीक आहे, तर बघू शकता स्लो मोशन होऊन जाईल आणि एकदम परफेक्टपणे इथं व्हिडिओ ॲड होऊन जाईल। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला करायचं काय, इथे बघू शकता या व्हिडिओवरती तुम्हाला क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला क्रॉपिंगचं ऑप्शन दिसत असेल, बघू शकता क्रॉपिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि याला क्रॉप करायचं आहे। जेवढ्या व्हिडिओमध्ये तुम्ही आहे तेवढंच ठेवायचं। ठीक आहे, एकदम परफेक्टपणे क्रॉप करून घ्या, जेवढ्या याच्यामध्ये तुम्ही आहे तेवढंच तुम्हाला क्रॉप करायचं आहे चौकोन। ठीक आहे, चारी बाजूंना तुम्हाला अशा प्रकारे क्रॉप करायचं आहे एकदम परफेक्टपणे, जिथपर्यंत तुम्ही तिथपर्यंतच क्रॉप करा, जास्त क्रॉप करू नका, नाही तर तुम्ही पण नाही दिसणार त्यामध्ये। ठीक आहे, तर सिंपली एवढं झाल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय, याला इथे ॲडजस्ट करायचं आहे। ॲडजस्ट करायचं आपण थोडंसं झूम करून घेऊया, अजून याला इथं ॲडजस्ट करायचं आहे। ॲडजस्ट केल्याच्या नंतर तुम्हाला खाली ब्लेंडिंगचा ऑप्शन असेल, बघू शकता ब्लेंडिंगमध्ये तुम्हाला याला मल्टिप्लायवरती सोडायचं आहे। मल्टिप्लायवरती सोडल्याच्या नंतर बॅक यायचं आहे आपल्याला। बॅक आल्याच्या नंतर इथं करायचं काय, या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला ॲडजस्टमेंटचं ऑप्शन जे असेल, बघू शकता या ॲडजस्टमेंटच्या ऑप्शनवरती येऊन आपल्याला ॲडजस्ट करायचं। ठीक आहे, अशा प्रकारे बघू शकता एकदम परफेक्टपणे ॲडजस्ट करून घेऊया। तर तुम्हाला याच्या अशा प्रकारे ॲडजस्ट करायचं याला। ठीक आहे, बघू शकता एकदम परफेक्टपणे पूर्ण लेंथ तुमच्या बॅकग्राऊंडच्या हिशोबाने तुम्ही याला ॲडजस्ट करू शकता। ठीक आहे, जे मी जसं करतो तसं नका करू, जसं तुमचं ॲडजस्ट होईल तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता। ठीक आहे, बघू शकता एकदम परफेक्टपणे ॲडजस्ट झालेलं आहे माझ्या हिशोबाने। ठीक आहे, याला असं तुम्हाला थोडंसं झूम करायचं आणि इथं ॲडजस्ट करून टाकायचं। ठीक आहे, अजून थोडंसं राहिलेलं आहे तर आपण थोडंसं अजून ॲडजस्ट करून घेऊया, एकदम परफेक्टपणे असं वाटलं नाही पाहिजे
की ठीक आहे. तर याला थोडंसं कमी करूया. एकदम परफेक्टपणे ॲडजस्ट झालेलं आहे बहुतेक. ठीक आहे, नाही झालेलं आहे थोडंसं, एकदम परफेक्ट ॲडजस्ट कर. तर बघू शकता एकदम परफेक्टपणे आता ॲडजस्ट झालेलं आहे. कारण की इथं तुम्हाला दिसू शकतं बॅकग्राऊंड थोडं पण दिसत नाही. सिम्पली तुम्हाला व्हिडिओला थोडंसं झूम करायचं आणि इथं ॲडजस्ट करून टाकायचं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. तर आता तुम्हाला मी व्हिडिओ प्ले करून दाखवतो. व्हिडिओ कसा बनवून रेडी झालेला आहे एकदम परफेक्टपणे. आणि स्लो मोशन थोडं जरा जास्त स्लो झालेलं आहे बहुतेक. आपण थोडंसं कमी करून टाकूया. ठीक आहे, याला थोडंसं एवढं इथपर्यंत घेऊन टाकूया. ओके, ठीक आहे. तर आता मी तुम्हाला प्ले करून दाखवतो. तर बघू शकता एकदम परफेक्टपणे झालेला आहे. तर इथं बघू शकतो तुमचा व्हिडिओ मोठा असेल तर काही प्रॉब्लेम नाही, बॅकग्राऊंड कट करायची गरज नाही. पण इथं आपला व्हिडिओ थोडासा कमी आहे तर सिम्पली करायचं काय, इथं बॅकग्राऊंडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, बॅकग्राऊंड कट करून टाकायचं, एवढंच ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि आता व्हिडिओ एकदम परफेक्टपणे बनवून रेडी झालेला आहे. तुम्हाला थोडासा परत प्ले करून दाखवतो. तर बघू शकता एकदम परफेक्टपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. सिम्पली शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि या व्हिडिओला 1080 मध्ये तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम चालला असेल चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटू अशाच नव्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराज. बस हो गया आज का, बस और नहीं झेल सकता हूं मैं। एक लिमिट होती है इंसान की, एक पॉइंट होता है यार। मैं लाल पड़ जाऊंगा यार, मैं लाल पड़ जाऊंगा। अगर तुम लोगों को वीडियो पसंद आई तो यार लाइक मारो, एम रख ही नहीं रहा हूं मैं। अगर तुम्हें अच्छी लगी तो मार देना लाइक, मतलब मार ही देना यार, दिल को थोड़ा सुकून मिलता है। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसे झोपड़े में लेके जाओ या फिर उसे अपना फोकट में, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं यार।